ठरलं तर मगचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धमाकेदार प्रोमो आता आला आहे बघा प्रेक्षकांनो, आणि 1 ऑगस्टला मेन एपिसोडमध्ये ते दाखवलं जाईल. तर आता इथे या प्रोमोप्रमाणे खूप धो-धो पाऊस येतोय बघा प्रेक्षकांनो, आणि सुभेदारांच्या घराच्या बाहेर मीडियावाले, पोलीसवाले थांबलेले असतात आणि त्यांचं घर खूप छान सजवलेलं असतं, कारण आता इथे सायलीचं डोहाळे जेवण असतं. वात्सल्य आश्रमाच्या अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली मिसेस सायली सुभेदार यांना अटक करण्यात आलेली आहे असं म्हणतो तो. तर आता इथे सायलीला दाखवल्याने तिला खूप दुःख होतं, तर तिला बेड्या ठोकलेल्या असतात, तर त्याच्यामुळे तिला खूप रडायला येतं. तर तिला आता खेचून खेचून पोलीस घराबाहेर आणतात बघा प्रेक्षकांनो, आणि आता इथे बाहेर तिला आणलेलं असतं आणि मीडियावाले तिच्यासाठी वाट बघत थांबलेले असतात. तर आता त्यांना खूप प्रश्न असतात. सायली मॅडम असं म्हणत असतात बघा प्रेक्षकांनो. खूप सारे प्रश्न पण तिला विचारत असतात, जसं की आश्रमाचा असा वापर केला तुम्ही स्वतः आई होणार असून तुम्ही असं घाणेरडं काम कसं काय करू शकता, तुमच्यासोबत मधुभाऊ सुद्धा सामील आहेत का, असं म्हणून ते मीडियावाले विचारत असतात बघा प्रेक्षकांनो. आणि सायलीला खूप जास्त रडायला येत असतं, आणि आता इथे अर्जुन म्हणतो, थांबा थांबा, तुम्ही पण आहात का सामील या सगळ्या प्रकारांमध्ये, असं म्हणते आता ती. तर आता थांबा थांबा माझा ऐका, असं म्हणत असतो अर्जुन, आणि सायलीला मात्र पोलिस आता खेचून आतमध्ये घेऊन जात असतात. तर आता इथे इन्स्पेक्टर पण आलेला असतो, तर आता तो घेऊन जात असतो सायलीला आतमध्ये. तर चुकीचं आहे हे, थांबा थांबा असं म्हणत असतो अर्जुन, ऐका ऐका असं म्हणत असतो तो. तर आता इथे सायलीला बसमध्ये घालतात बघा प्रेक्षक होते. काळजी करू नकोस, मी आहे असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक हो, पाठीमागे सगळे सुभेदार मंडळी असतात, खूप जास्त रडत असतात बघा प्रेक्षक हो, आणि सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. आणि आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो त्या व्हॅनमध्ये बसून पोलिसांच्या. मी आहे असं म्हणत असतो अर्जुनाला. तर इथे सायलीला घेऊन गेलेले असतात बघा प्रेक्षक हो आता पोलीस. तर आता इथे मैपत म्हणतो, मी पण आहे. तर आता इथे लोक म्हणत असतात, मैपत बाबा की जय. तर आता इथे मैपत आशीर्वाद देत असतो त्याच्या सगळ्या भक्तांना. गोष्ट अजूनही संपलेली नाही आहे असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता इथे सायली आलेली असते बघा प्रेक्षक हो जेलामध्ये, आणि तिला लॉक करून गेलेली असते ती पोलीस. तर आता इथे अर्जुन येतो तिला भेटायला. तर आता इथे अर्जुन बघतो तिच्याकडे, आणि तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं. मी तुला निर्दोष मुक्त करेलच बायको असं म्हणतो तो. तर आता इथे तो तिच्या पोटावर हात ठेवतो, पण मला काळजी आपल्या बाळाची आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, 2 जीवाची आहे म्हणून माझं बळ आता दुपटीने वाढलंय. आता रडायचं नाही, लढायचं असं म्हणते आता सायली, आणि जिंकायचं सुद्धा असं म्हणते ती बघा प्रेक्षक. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन सायली दोघं एकमेकांकडे बघतात. तर आता इथे अर्जुन बाहेर गेलेला असतो. तर आता इथे प्रिया टाळ्या वाजवत असते, जोर जोरात टाळ्या वाजवत असते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे बघा प्रेक्षक सायलीला प्रियाच्याच बॅरेकमध्ये टाकलेलं असतं. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, कालचा प्रोमो आम्ही घातला होता, आणि त्याच्यामध्ये प्रियाने म्हटलेले असते की मी सुभेदारांची सून, आणि आता सायली पण सुभेदारांची सून, मग तिचं डोहाळे जेवण, तर माझं काय नाही. असं असेल तर मला तिथे जावं लागेल, नाही तर सायलीला इथे यावं लागेल असं म्हणते ती. आणि बघा प्रेक्षक हो, कालचा जो प्रोमो होता ते आज त्याचं कंटिन्युएशन आहे. तर प्रेक्षक आता प्रिया म्हणते, स्वागत आहे तुमचं असं म्हणते ती सायलीला, कारण तिचा बाळ आणि ती एकत्र आलेले असतात ना जेलमध्ये म्हणून. तर आता इथे सायलीला धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो, आता खेळ सुरू झालाय असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, ठरलं तर मग 1 ऑगस्टला रात्री 8:30 वाजता दाखवलं जाईल बघा प्रेक्षक हो मेन एपिसोड मध्ये. तर बघा प्रेक्षक हा प्रोमो किती खतरनाक आहे आणि डेंजर आहे. खरं तर शूट पण किती छान केलेलं आहे ना प्रेक्षक हो, धो धो पावसामध्ये सगळं शूट केलेलं आहे बघा प्रेक्षक हो. या बाजूला सायलीची इथे डोहाळे जेवणाची तयारी असते, ती नटलेली असते, आणि डोहाळे जेवणासाठी लोक सुद्धा आलेले असतात सुभेदारांच्या घरी, आणि खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला असतो. मात्र त्याच दिवशी आपल्या नखलेला असतो प्रियाने मुद्दामून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायलीचं डोहाळे जेवण चालूच असतं, तेवढ्यातच पोलीस इथे पोहोचलेले असतात आणि म्हणतात की वात्सल्य आश्रमामध्ये मुलींची तस्करी करण्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक झालेली आहे. तर बघा प्रेक्षक अल्पवयीन मुलींना असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये, म्हणजे अल्पवयीन मुलींची तस्करी असं म्हणून म्हटलेलं आहे, आणि तिला अटक केलेली आहे. तर सायलीला खूप वाईट वाटतं, ती खूप रडते सुद्धा बघा प्रेक्षक, आणि सगळे सुभेदार मंडळी खूप जास्त रडतात. तर सगळेजण म्हणत असतात, थांबा थांबा थांबा. तर पोलीस काय ऐकत नाहीत बघा प्रेक्षक, तिला सरकटत नेतात बघा प्रेक्षक होते. तर आता इथे सगळे पोलीसवाले आणि एवढी मोठी व्हॅन घेऊन आलेले असतात. तर बघा प्रेक्षक 12-13 पोलीसमॅन आणि त्यांच्याबरोबर इन्स्पेक्टर आलेला असतो. तर सगळे मिळून खेचून आतमध्ये नेतात बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता मीडियावाले सुद्धा बाहेर थांबलेले असतात. तर मीडियावाल्यांचे खूप वाईट प्रश्न असतात सायलीला. तर ते म्हणत असतात की तुम्ही आई होणार आहात, तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, तुम्हाला लाज वाटत नाही काय सगळ्या गोष्टींची, असं विचारत असतात. तिला हेही विचारत असतात की मधुभाऊ पण या सगळ्यामध्ये सामील आहेत का. तर आता इथे ते अर्जुनला पण म्हणत असतात तुम्ही पण सामील आहे का म्हणून. तर आता इथे अर्जुन म्हणतो थांबा थांबा, हे चुकीचं आहे चुकीचं आहे असं म्हणत असतो तो त्या मीडियावाल्यांना. मात्र मीडियावाले मात्र ऐकतच नाहीत बघा प्रेक्षक, आणि सायलीला त्रास करायला लागतात. तर आता इथे पोलीस खेचत खचत तिला जातात आणि व्हॅनमध्ये नेतात. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप छान इमोशनल सीन दाखवलाय सायली आणि अर्जुनचा. तर आता तो म्हणत असतो तिला मी आहे मी आहे. तर आता सुभेदार मंडळी सगळे रडत असतात बघा प्रेक्षक. तर आता तो म्हणतो मी आहे मी आहे. तर त्यांचा आता हात सुटलेला दाखवलाय. खरंच तो सीन खरंच खूप छान क्लिक केलेला आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली व्हॅनमधून जाते. तर आता इथे अर्जुन पण असतो तिथेच. त्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं बघा प्रेक्षक. जसं सायलीला जेलमध्ये टाकतात तसं आता अर्जुन पळत पळत जातो आणि तिला भेटतो. तर तो म्हणतो मी तर तुला निर्दोष मुक्तता करेन, पण
मला चिंता आपल्या बाळाची असं म्हणतो तो तिच्या पोटावर हात ठेवून बघा प्रेक्षक हो खरंच दोघे खूप इमोशनल झालेले दाखवलंय. तर आता इथे तेवढ्यात सायलीला ज्या बॅरेकमध्ये टाकलेलं असतं तिथेच प्रिया पण असते. तर आता ती स्वागत करते सायलीचा आणि टाळ्या वाजवते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती म्हणते आत्ता तर गेम सुरू झालाय, स्वागत आहे तुमचा दोघांचा असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं. तर आता इथे सायलीने खूप छान रडायचं नाही लढायचं असं म्हणून ती अर्जुनला सुद्धा सांगितलेली असते आणि मोटिवेट केलेलं असतं त्याला तिनेही आणि तोही खूप मोटिवेट झालेला असतो आणि आता ती म्हटलेली असते त्याला की आता मी 2 जीवांची आहे त्यामुळे माझ्यामध्ये दुसरं म्हणजेच 2 पटीने माझ्यामध्ये बळ वाढलेलं आहे म्हणून. तर आता इथे अर्जुनला त्या गोष्टीचा आनंद झालेला असतो कारण त्याला भीती वाटत असते सायली या सगळ्या गोष्टींचा कसं घेईल म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, पण एक गोष्ट तुम्हाला कळली का प्रेक्षक हो, हा मधुभाऊ ना खूप डेंजर आहे सायलीच्या आयुष्यातला. म्हणजे बघा प्रेक्षक हो, पहिला त्याला जेव्हा सायली सापडली ती तन्वी असते ह्याचा काहीच पुरावा नव्हता त्याच्याकडे. म्हणजे एक फोटोसुद्धा काढून ठेवला नव्हता त्याने त्या मुलीचा आणि कुठे कंप्लेंटसुद्धा केला नव्हता बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक हो, मधुभाऊंमुळेच हे सगळं झालेलं असतं कारण आता इथे सायलीला वात्सल्य आश्रमाची जबाबदारी मधुभाऊनी दिलेली असते. तर आता इथे मधुभाऊने जो ड्रामा केला होता की त्यांना बीपी वाढतंय कारण वात्सल्य आश्रम चालत नाही नीट म्हणून, तर त्याच्यामुळे आता सायलीला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला लागलेली असते आणि हे सगळं बघूनच प्रियाने हे सगळं प्लॅन केलेलं असतं. तर बघा प्रेक्षक हो, सायली पण एक गोष्टीमध्ये चूक करते की श्वेतावर तिने आंधळा विश्वास ठेवलेला असतो आणि श्वेताने तिचा घात केलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, इथे सायलीला थोडाफार अलर्ट व्हायला पाहिजे होता मात्र ती राहत नाही आणि आंधळा विश्वास ठेवते श्वेतावरती. तर आता इथे मधुभाऊ पण जबाबदार आहेत बघा प्रेक्षक हो. सगळी जबाबदारी एका गरोदर बाईवर देणं हे काय चांगली गोष्ट आहे का? म्हणजे बघा प्रेक्षक हो, मधुभाऊ पण ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. तर हा खूप मोठा प्लॅन असतो आणि आता महिपतच्या त्या आश्रमामधून हा सगळा प्रकार केलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि महिपतच्या घरी छापे पण अजिबात टाकत नाहीत पोलीस कारण आता तो बाबा झालाय म्हणून. खरंच न पटण्याचं काय बघा प्रेक्षक हो, लोक छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी आतमध्ये गेले जेलमध्ये मात्र आता इथे बाबा आहे म्हणून त्याच्याकडे कोणी लक्ष पण देत नाही. खरंच प्रेक्षक हो, तुम्हाला वाईट वाटत नाही का सगळ्या गोष्टी बघून? तर प्रेक्षक हो, तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो? तुम्हाला आवडला की नाही आवडला? तर बघा प्रेक्षक हो, हा प्रोमोवरती खूप सारे कमेंट्स आहेत स्टार प्रवाहाच्या या पोस्ट खाली. तर आता खूप साऱ्या लोकांचे वेगवेगळे आता मतं आहेत बघा प्रेक्षक हो. तर एकाने असं लिहिलंय की महाराष्ट्राची नंबर 1 मालिका, तर दुसऱ्याने लिहिलंय महाराष्ट्राची नंबर 1 तुकरट मालिका. तर आता दुसऱ्याने असं लिहिलंय की किती छान प्रोमो आहे, मी तर हा सिरियल बघणं कधीच सोडलंय मात्र हा प्रोमो खरंच खूप धमाकेदार आहे असं म्हणून पण लिहिलंय बघा प्रेक्षक हो. तर आता जे लोक बघत नाहीत ते सुद्धा हे लिहिलेले आहेत. तर आता इथे दुसऱ्या लोकांनी असं पण लिहिलंय की कधीतरी चांगलं दाखवणार आहे का सायलीच्या जीवनामध्ये काही चांगलं घडत असेल तर? असं म्हणून पण लोकांनी लिहिले. तर आता दुसरे लोक म्हटलेत बंद करा ही मालिका, स्टोरी किती छान होती मात्र आता किती घाण करून टाकली आहे असं सगळं लिहिलंय बघा लोकांनी. म्हणजे बघा प्रेक्षक हो, 80 लोकांनी चांगलंच लिहिलंय, 20 लोकांनी वाईट लिहिलंय. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कसा वाटला प्रोमो कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, खूप साऱ्या नवीन सिरियल सुद्धा चालू झाल्या आहेत स्टार प्रवाहावरती. तर तुमची आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर बघा प्रेक्षक हो, बार्कचे जे रेटिंग यायचे दर आठवड्याला ते बंद होते 2 आठवड्यापासून मात्र आता इथे ह्या आठवड्यापासून आपल्याला कळणार आहे की कोणत्या सिरियलची कोणती TRP आहे. तर प्रेक्षक हो, ते व्हिडिओज पण बघायला आमच्या अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो, अशाच नवीन गोष्टी बघायच्या असतील आणि अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडती मालिका कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहाच्या मालिकांची ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.